सोलापूरमध्ये 102 पैकी 87 जागांचे निकाल स्पष्ट झालेले आहेत। 87 पैकी 74 जागांवर भाजप विजयी झाली आहे। 16 आलेत आणि NCPच्या 4 आले। मुळात या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे महायुती म्हणून लढला। तुम्ही एकटं लढायचं असतं, मग तुम्हाला कळालं असतं, ज्या त्या पक्षाला त्यांची ताकद कळाली असते। ते एकत्रित लढले, मी एकटा लढलो आणि यात फरक आहे। त्यामुळे आमचं जे यश आलेलं आहे, ठीक आहे, इलेक्ट्रॉलमध्ये बहुमत हे महत्त्वाचं असतं, परंतु 35 जागांवर पोचणं एकट्यानं हे कोल्हापूरकरांच्या आशीर्वादामुळे मला शक्य झालं। शेवटच्या दिवसामध्ये ज्या सगळ्या जागा आल्या, बहुमत आपल्याकडे येणं अपेक्षित होतं, मात्र त्या आल्या नाहीत। मात्र कुठं कॅल्क्युलेशन चुकलं असं वाटतं, किंवा काय त्याची कारण आहे? नाही, अक्षय जरग आमचा एक विषय थोडा आम्हाला त्रासाचा झाला, किंवा त्या 2 वार्डामध्ये काही लोकांना आम्ही समजूत काढू शकलो नाही, तो एक विषय आमच्या दृष्टीने या ठिकाणी झाला। आणि क्रॉस वोटिंग हा एक थोडा मेजर इफेक्ट आमच्या काही आत्ता आमचे जे पराभूत झालेले आहेत वार्ड, तिथं बघितलं तर क्रॉस वोटिंगचा फटका हा साधारणपणे बसलेला, कारण की प्रत्येक ठिकाणी थोडं प्रत्येक उमेदवाराला स्वतःची खात्री वाटत नव्हती, आणि त्यामुळे काही भागामध्ये क्रॉस वोटिंगचाही फटका बसला आहे। अक्षय जरगचा निर्णय कदाचित झाला असता तर आमच्या अजून 5 सीटा त्या दोन्ही प्रभागामध्ये वाढल्या असत्या, म्हणजे निकालच आमचा एकतर्फी झाला असता। खरं तर राष्ट्रवादी शरद पवार चंद्र यांचा गट आणि आप हे जर सोबत असले तर नाही, तर काय नाही, त्यांची पडलेली मताचा विचार केला मी, आता त्यांचा हे करणार नाही, त्यांचं नामोल्लेख टाळून किंवा त्यांचा कमीपणा दाखवणार नाही, कारण मला उद्या ते पाहिजे आहेत पुढच्या राजकारणामध्ये। ठीक आहे, त्यांची मतं त्यांना मिळालेली आहेत, परंतु आता प्रभाग वाईज अभ्यास करावा लागेल। जिथं आमचे उमेदवार पडले तिथं त्यांना तेवढी मतं पडलीत का, आणि ती पडली असेल तर फरक पडला म्हणता येईल, परंतु आकडेवारी समोर आल्याशिवाय त्यांच्यामुळं परिणाम झाला का, अपक्षांच्यामुळं झाला का, जनसुराज्यामुळं झाला, हे आता आकडेवारी आल्यावर कळेल। जुळवाजुळीला कोणी यायला तयार आहे का आमच्याबरोबर? याच्या आधी धनंजय माडिक कोल्हापूर शहर पुरोगामी म्हणत होते, मात्र आता पुरोगामी कोल्हापूर शहर नाही अशा पद्धतीचं कधी काय कोल्हापूरकर काय नाही, असं म्हणता येणार नाही। हे काय आहे की हा तांत्रिक विजय, म्हणजे आता मी जे सांगितलं, आता 16 मतं, 150 मतं, आपण ज्यावेळी एकत्रित मतं करू, उद्या आमचे जे बंडखोर उभारले होते त्यांची एकत्रित मतं केली तर आपल्याला लक्षात येईल की पुरोगामी नाही आहे, त्या विचारांनाच पुरोगामी नाही आहे असं ते म्हणतात, तर तसं नाही आहे, तर त्या विचाराचा अजून कोल्हापूरकर आहे, म्हणून तर एवढा मॅन्डेट मिळाला। नाही तर महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण 70% 80% भाजपला अनेक ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळते, आणि मग या सगळ्या वातावरणामध्ये किमान आम्ही आमचा गड राखून या ठिकाणी ठेवला। लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी झेंडा त्या ठिकाणी लावलेला, आणि म्हणून मला वाटतं ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं लढवण्याचा प्रयत्न केला। आणि एकूण निकाल आत्ता तुम्ही महाराष्ट्राचा बघितला तर एक आता कन्फर्म झाले की या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात पक्ष कोणतं, काँग्रेस, हे आता एकूण निकालावरून स्पष्ट दिसतं। नाही, आता काय आहे की निवडणुकीचं विश्लेषण 2 तासात होणार नाही। शेवटी ज्यावेळी आकडेवारी बाहेर येईल, उद्या त्याच्यावर आपल्याला विश्लेषण करता येईल, कुणाला किती मतं पडली, कुणा